नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण घातांकांचे नियम व त्यावरील काही प्रश्न बघितले. कालचा 10वा प्रश्नामध्ये थोडी चूक झाली होती, ती करेक्शन करून घ्या प्लीज. 2चा 7वा घात गुणिले 2चा वजा 3रा घात पूर्ण संख्येचा घात x बरोबर 32. तर x ची व्हॅल्यू किती? 2चा 7वा घात, आता इथे पायासारखा आहे, मध्ये गुणाकाराची क्रिया आहे, त्यामुळे घातांकांमध्ये बेरीज होईल. म्हणून 2चा 7वा घात अधिक वजा 3 पूर्ण संख्येचा x बरोबर 32. 2 7 अधिक वजा 3 7 वजा 3 4 आणि म्हणजे 2चा 4था घात पूर्ण ब्रॅकेटचा घात x बरोबर 32. a चा पॉवर b चा पॉवर c a चा पॉवर b इंटू c, त्या नियमाच्या आधारे 2चा घात 4x बरोबर, आता ही 32 हा 2चा कितवा घात आहे हे आपल्याला 2च्या पटीमध्ये लिहिता येईल. 32 हा 2चा कितवा घात आहे? 5वा घात आहे. इथे दोन्ही साईडला पायासारखा आहे, त्यामुळे घातांक हे एकमेकांना कम्पेअर होतील. म्हणून 4x बरोबर 5. एकची व्हॅल्यू काय येईल? 4 हा xला इकडे गुणाकारात आहे, तिकडे गेलो 5ला भागाकारात जाईल. एकची व्हॅल्यू येईल आपली 5/4. उदाहरण 11. 27चा वर्ग बरोबर 81चा xवा घात. तर x बरोबर किती? आता इथे आपल्याला दिसते 81 हे 27च्या पटीमध्ये आहे, पण 81 हा 27चा कुठलाही म्हणजे कोणताही घात नाही, ना दुसरा ना तिसरा. मग अशी कोणती एखादी संख्या आहे की ज्या संख्येचा घात 27 आहे आणि 81 आहे? तिसरा घात असेल, चौथा घात असेल तर 3चा तिसरा घात आहे 27 आणि 3चा चौथा घात आहे 81. त्या फॉर्ममध्ये आपण लिहून घेऊया. 3चा तिसरा घातचा घात 2 बरोबर 3चा चौथा घात पूर्ण संख्येचा घात x. ठीक आहे, आपण असं या प्रकारे लिहू शकतो. आता a चा घात b चा घात c, a चा घात b इंटू c, त्या मग इथे काय येईल उत्तर? 3चा घात 3 गुणिले 2 किती? 6 बरोबर 3चा घात 4 गुणिले x किती? 3चा घात 4x. इथे पायासारखा आहे, त्यामुळे घातांक एकमेकांना कम्पेअर होतील. 6 बरोबर 4x. 4 हा इकडे xला गुणाकारात आहे, तिकडे आल्यावर 6ला काय होईल? भागाकारात जाईल. म्हणून 6/4 बरोबर x. याला अजून आपण मूळ रूपात आणू शकतो. 2ने भाग देऊ शकतो खालीवर. 2×6 2×2 4. xची किंमत आली 3/2. उदाहरण 12. 2चा 4था घात भागाकारात 2चा 1वा घात बरोबर 128. आता जर पायासारखा असेल आणि मध्ये जर भागाकाराची क्रिया असेल तर त्या घातांकामध्ये वजाबाकीची क्रिया होते. म्हणजे 2चा 4था घात वजा x बरोबर 128 हा 2चा 7वा घात आहे. 2चा 7वा घात. आता पायासारखा आहे, मध्ये बरोबरचे चिन्ह आहे, त्यामुळे घातांक एकमेकांना काय होतील? बरोबरीतच असतील, कम्पेअर होतील. म्हणून 4 वजा x बरोबर 7. x हा इकडे निगेटिव्ह आहे, तिकडे गेलो काय होईल? पॉझिटिव्ह होईल. त्यामुळे x हा त्या साईडला नेला, 7 इकडे आला काय होईल? -7 होतील. -7 अधिक 4. -7 अधिक 4, 1 अधिक 1 ऋण संख्या आहे, 1 धन संख्या आहे, होताना यांची काय होईल? वजाबाकी होईल. पण चिन्ह मोठ्या संख्येचे लागतील. 7 वजा 4 3 आणि मोठ्या संख्येचे चिन्ह 3 बरोबर x. उदाहरण 13. 3चा दुसरा घात पूर्ण संख्येचा घात x बरोबर 243. a चा घात b पूर्ण संख्येचा घात c बरोबर a चा घात b इंटू c. त्या फॉर्ममध्ये आपण या संख्या लिहू शकतो. म्हणून इथं काय येईल? 3चा घात या दोन घातांमध्ये गुणाकार होईल. 3चा घात 2x बरोबर 243 हा 3चा कितवा घात आहे? तर 5वा घात आहे. म्हणून ही संख्या आपण पाया आणि घात स्वरूपात लिहिली. आता आपण इथेही बघतोय दोन्ही साईडला पायासारखा आहे, मध्ये बरोबरीचे चिन्ह आहे, त्यामुळे त्याचे घातांक पण एकमेकांना सारखे असतील किंवा बरोबर असतील किंवा कम्पेअर होतील. म्हणून 2x बरोबर 5. x बरोबर 2 हा इकडे गुणाकारात आहे, तिकडे गेलो 5ला भागाकारात जाईल. म्हणून xची व्हॅल्यू आली 5/2. उदाहरण 14. 3चा 5वा घात गुणिले 3चा वजा दुसरा घात पूर्ण संख्येचा घात m बरोबर 81. पायासारखा आहे, मध्ये गुणाकाराची क्रिया आहे, त्यामुळे घातांकामध्ये बेरीजची क्रिया होईल. 3चा 5वा घात अधिक 5 अधिक वजा 2 5 वजा 2 पूर्ण संख्येचा घात m बरोबर 81 कसे लिहिता येतील? 81 आपल्याला 3चा 4था घात या स्वरूपात लिहिता येतील.
तिनाचा 5 वजा 2 किती 3 आणि हे यम गुणाकारात 3m बरोबर तिनाचा चौथा घात. पायासारखा आहे, मध्ये बरोबरीचे चिन्ह आहे, त्यामुळे घातांक पण एकमेकांना सारखे असतील किंवा कम्पेअर होतील. म्हणून 3m बरोबर 4. यमची व्हॅल्यू काय आली मग 4/3. यम 3 हे इकडे यमला गुणाकारात आहे, तिकडे गेलं 4ला भागाकारात जातील, म्हणून यमची व्हॅल्यू आली 4/3. उदाहरण 15. 4चा 9वा घात गुणिले 4चा वजा 5वा घात पूर्ण संख्येचा घात x बरोबर 1024. पायासारखा आहे, मध्ये गुणाकाराची क्रिया आहे, घातांकांची एकमेकांमध्ये बेरीज होईल. म्हणून 4चा घात 9 अधिक वजा 5. 9 वजा 5. 9 वजा 5 किती 4 आणि हा x बाहेरचा 4ला मल्टिप्लाय होईल बरोबर 1024. हे 1024 हा 4चा कितवा घात आहे 5वा घात आहे, ते आपण घात आणि पायाच्या स्वरूपात लिहून घेतले. आता पायासारखा आहे, मध्ये बरोबरीचे चिन्ह आहे, त्यामुळे घातांक पण एकमेकांना बरोबरच असतील. म्हणून 4x बरोबर 5. xची व्हॅल्यू आली 5/4. उदाहरण 16. 5चा घात 3 पूर्ण संख्येचा घात x बरोबर 3125. तर x बरोबर किती. a चा घात b पूर्ण संख्येचा घात c बरोबर a चा घात b इंटू c. त्या नियमानुसार 5चा घात 3x बरोबर 3125 हा 5चा 5वा घात आहे, म्हणून हे आपण पाया आणि घात स्वरूपात लिहून घेतली. आता इथे दोन्ही साईडला पायासारखा आहे, मध्ये बरोबरीचे चिन्ह आहे, त्यामुळे घातांक पण एकमेकांना बरोबरीत राहतील किंवा कम्पेअर होतील. म्हणून 3x बरोबर 5. x बरोबर 5/3. उदाहरण 17. 7चा घात m वजा 5 बरोबर 343चा वर्ग. तर m बरोबर किती. 7चा घात m वजा 5 बरोबर. आता आपल्या इथे समजलं पाहिजे 343 हा 7च्या काहीतरी पटीमध्ये आहे. 7चा कितवा तरी घात आहे. कितवा घात आहे तर 7चा तिसरा घात आहे. मग ती आपण अंश आणि पाया आणि घात स्वरूपात लिहून घेऊ. 7चा कितवा घात आहे 343 तर तिसरा, आणि पूर्ण ब्रॅकेटचा हा दुसरा घात आहे तसा. 7चा m वजा 5वा घात बरोबर a चा पॉवर b चा पॉवर c बरोबर a चा पॉवर b इंटू c. म्हणजे 7चा 3 गुणिले दुसरा घात. 3 गुणिले 2 म्हणजे किती 6. 7चा 6वा घात. 7चा m वजा 5 बरोबर 7चा 6वा घात. पायासारखा आहे, मध्ये बरोबरीचे चिन्ह आहे, त्यामुळे घातांक पण एकमेकांना बरोबरीत असतील. m वजा 5 बरोबर 6. m बरोबर वजा 5 तिकडे गेला काय होतील 6ला 6 प्लस 5 होतील, म्हणून 6 अधिक 5 वजा 5 तिकडे गेला पॉझिटिव्ह होतील. 6 अधिक 5 11. यमची व्हॅल्यू आली 11. उदाहरण 18. 5चा 6वा घात भागिले 5चा वजा इन ब्रॅकेट m अधिक 3वा घात बरोबर 1. असे उदाहरण आले तरी घाबरायचे नाही, काय अवघड नाही आहे. आता पायासारखा आहे, मध्ये भागाकाराची क्रिया आहे, तेव्हा घातांकांमध्ये काय होते वजाबाकी होते. म्हणजे 5 आहे असा राहील 6 वजा. आता वजा आणि म्हणजे हे वजाबाकीचे वजा साईन आणि इथे बाहेर ऑलरेडी वजाबाकीचे साईन येईल. वजा वजा काय होईल होताना अधिक होईल, म्हणून 6 अधिक ब्रॅकेटमधली संख्या 5 अधिक 3. आता इथे ब्रॅकेट नाही घातला तरी काही अडचण नाही, कारण वजा वजा अधिक झालेले आहे, त्यामुळे फरक पडणार नाही. बरोबर 1 आहे असा. 5. 6 अधिक 3 किती 9. m आहे असा. 5चा घात m अधिक 9 बरोबर. आता 1 हा आपण कोणत्या पद्धतीने लिहू शकतो. आपल्याला एक नियम माहिती आहे, कोणत्या संख्येचा घात जर 0 असेल तर त्या संख्येचे उत्तर काय येते 1 येते. म्हणून 1 हा आपण 5चा घात 0 या स्वरूपात लिहू. आता आपल्याला दिसतंय पायासारखा आहे, मध्ये बरोबरीचे चिन्ह आहे, त्यामुळे घातांक पण एकमेकांना काय होतील कम्पेअर होतील. म्हणून m अधिक 9 बरोबर 0. m बरोबर 9 हा इकडे पॉझिटिव्ह आहे, तिकडे गेलो काय होईल निगेटिव्ह होईल, म्हणून mची व्हॅल्यू काय आली 9. उदाहरण 19. 1/3चा 2 वजा m वा घात बरोबर 729चा 1/2 घात. इथे आपण 1 ने वापरू शकतो. 1/a चा 1 घात बरोबर a चा वजा 1 घात. म्हणजे 1 छेदस्थानी जी संख्या असेल ती जर अंशस्थानी आणायची असेल तर ती येताना तिचा घात बदलतो, किंवा म्हणजे तिचा घात जर ऋण असेल तर तो धन होतो आणि धन असेल तर तो ऋण होतो. मग इथे काय येईल इथे येईल 3चा वजा 2 वजा m वा घात बरोबर 729चा 1/2 घात. म्हणजे काय 729चा 1/2 घात म्हणजे कर्णीमध्ये 729.
कर्णित 2. इथे 2 लिहिला नाही लिहिला तरी फरक पडत नाही, पण तुम्हाला समजून सांगण्यासाठी मी इथे 2 लिहिला. ठीक आहे. आता 3चा -2 नी या ब्रॅकेटला मल्टिप्लाय झाले ते काय होईल? -2 किती? -2 वजा वजा अधिक यम बरोबर 729. हे 729 हा कोणत्या संख्याचा वर्ग आहे? तर 27चा वर्ग आहे. म्हणून 729चे वर्गमूळ काय आले? 27. 3चा आता यम अगोदर लिहितो, -2 नंतर लिहितो. m-2 बरोबर 27 हा 3चा कितवा घात आहे? तर 3रा घात आहे. आपण या स्वरूपात लिहून घेतले. पाया 3 आला पाहिजे या स्वरूपात आपण 27 संख्या लिहून घेतली. इथे आपल्याला दिसतंय पायासारखा आहे, त्यामुळे घातांक पण एकमेकांना काय होतील? कम्पेअर होतील किंवा बरोबरीत असतील. म्हणून m-2 बरोबर 3. m बरोबर 3 -2 तिकडे गेलं काय होईल? -2 होईल. म्हणून m बरोबर काय आली? mची व्हॅल्यू 5. उदाहरण 20. 27चा चौथा घात कर्णित 3. याचे उत्तर काय येईल? आता ही संख्या आपण 27 पाया आणि घात स्वरूपात कशी लिहू शकतो? 27चा -4 घात आहे असा आणि कर्णित 3 आहे म्हणजे ते येईल -4/3 बरोबर. 27 हा अजून कोणत्या संख्येचा घात आहे? 3चा घात आहे. कितवा घात आहे? तर 3रा घात आहे. म्हणून 3चा 3रा घात आणि -4/3 बाहेर आहे असे बरोबर. आता एचा घात b पूर्ण ब्रॅकेटचा घात c बरोबर काय? एचा घात b गुणिले c. म्हणून इथे काय येईल? 3चा घात 3 गुणिले -4/3. 3 3 गेले. 3चा घात -4 हे याचे उत्तर असेल. 3चा -4 घात. उदाहरण 21. 2चा 3रा घात गुणिले 5चा 1वा घात बरोबर 50चा 3रा घात. तर x ची व्हॅल्यू किती? पाच एक्स इकडे आहे अशी आपण ठेवू बरोबर. 50चा 3रा घात 2चा 3रा घात हे इकडे गुणाकार होते, तिकडे काय होईल? 50च्या 3ऱ्या घातला भागाकारात जातील. म्हणून 2चा 3रा घात इकडे आहे असा. 50ची पुढे आपण कशी करू? 25 गुणिले 2चा 3रा घात बरोबर 2चा 3रा घात. 2चा 3रा घात. 25 गुणिले 2चा 3रा घात म्हणजेच काय? 25चा 3रा घात गुणिले 2चा 3रा घात आणि खाली काय येईल? 2चा 3रा घात आहे असा. इथे 2चा 3रा घात 2चा 3रा घात कॅन्सल झाला. आपला काय उरला? फक्त 25चा 3रा घात. 5चा 1वा घात बरोबर 25चा 3रा घात. म्हणून म्हणजे काय? 5चा 1वा घात बरोबर 25चा 3रा घात. 5चा 1वा घात बरोबर 25
5चा वर्ग काय 25, हे आपण या स्वरूपात लिहू शकतो आणि बाहेरचा तिसरा घात आहे असा, म्हणून 5चा आता एचा घात बीचा घात सी बरोबर एचा घात बी इंटू सी, म्हणून 5चा घात 2 गुणिले 3 5चा 6वा घात. आता कम्पेअर होईल या दोन व्हॅल्यू आणि या दोन व्हॅल्यू. इथे 5चा 1वा घात बरोबर 5चा 6वा घात पायासारखा आहे, मध्ये बरोबरीचे चिन्ह आहे, त्यामुळे घातांक एकमेकांना काय होतील कम्पेअर होतील, म्हणून x बरोबर काय आली, xची व्हॅल्यू काय आली 6. उदाहरण 22. 16चा घन छेद 4चा वजा कंसामध्ये 2 अधिक m घात बरोबर 1, तर m ची व्हॅल्यू किती. 16 हा 4चा वर्ग आहे, त्यामुळे 4च्या घाताच्या स्वरूपात आपण ही संख्या लिहूया, म्हणजे इथे काय येईल 4चा वर्ग म्हणजे 16 चा घात 3 छेदस्थानी 4चा वजाने या संख्येला मल्टिप्लाय करून घेऊ, वजा 2 वजा m बरोबर 1 आहे तसा. 4चा घात एचा घात बीचा घात सी बरोबर एचा बी इंटू सी, म्हणजेच काय 4चा घात 2 गुणिले 3 3 दुने 6 4चा 6वा घात भागाकारात 4चा वजा 2 वजा m घात बरोबर 1. आता पायासारखा आहे, मध्ये भागाकाराची क्रिया आहे, घातांकामध्ये काय होईल वजाबाकी होईल, म्हणून 4चा 6वा घात वजा, आता हे वजा आणि ही पूर्ण संख्या वजाने या संख्येला मल्टिप्लाय केले तर या दोन्ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह होतील, म्हणून 6 अधिक 2 अधिक m बरोबर 1. 6 2 8 अधिक m 4चा घात 8 अधिक m बरोबर 1. 4चा घात 8 अधिक m. एक ही संख्या आपण कशी लिहू शकतो, जर इथे पाया 4 आहे तर इथे आपण या साईडला पाया 4 आणि त्याच्या डोक्यावर 0 जर या स्वरूपात लिहिली इकडची संख्या तर त्याचे उत्तर हे 1 येते, म्हणजे आपल्या उजव्या साईडच्या बाजूमध्ये काही बदल झालेला नाही. पाया कम्पेअर झाला, उलट आपलं उदाहरण सॉल्व्ह करण्यासाठी हे सोपे झाले. पायासारखा आहे, मध्ये बरोबरीचे चिन्ह आहे, त्यामुळे घातांक आता काय होतील कम्पेअर होतील, म्हणून 8 अधिक m बरोबर 0, m बरोबर अधिक 8 तिकडे गेलो काय होतील वजा 8, m ची व्हॅल्यू काय आली वजा 8. उदाहरण 23. कर्णित 32चा घात वजा 3, हे आपण कसे सोडू शकतो, लक्ष द्या. आता 32 हा कोणत्या संख्येचा घात आहे, 32 हा 2चा 5वा घात आहे, चा घात वजा 3 आणि हे कर्णीमध्ये 3 आहे असे लिहू सध्या. पुढे 2चा एचा घात बी चा घात सी बरोबर एचा घात बी इंटू सी, म्हणजे 2चा घात 5 त्रिक वजा 15, 2चा वजा 15 घात आणि कर्णी 3 आहे म्हणून ते छेदस्थानी येतील. 2चा वजा 15 छेद 3वा घात, 3 5 15 म्हणजे 2चा वजा 5वा घात. 2चा वजा 5वा घात म्हणजे हे आपण कशा स्वरूपात लिहू शकतो, 1 छेद 2चा 5वा घात. उदाहरण 24. कर्णीमध्ये 128चा वजा 4 छेद 7वा घात बरोबर कर्णित 128चा वजा 4 छेद 7वा घात म्हणजे काय, 128चा वजा 4 छेद 7वा घात ब्रॅकेटचा 1 छेद 2 घात. इथे काहीच नाही म्हणजे इथे काय आहे 2 आहे, आणि इथे 2 आहे म्हणजे हे आपण कशा स्वरूपात लिहू शकतो, घाताच्या स्वरूपात 1 छेद 2च्या स्वरूपात बरोबर 128चा वजा 4 छेद 7वा घात गुणिले 1 छेद 2 घात. एचा घात बी चा घात सी बरोबर एचा बी इंटू सी घात बरोबर. आता 128 हे कोणाचा कितवा घात आहे, 2चा 7वा घात आहे, म्हणून 2चा 7वा घात गुणिले वजा 4 छेद 7 गुणिले 1 छेद 2, 7 7 गेले, 2 आणि 4ला भाग गेला, 2 वजा 2 शिल्लक राहिले फक्त, म्हणून 2चा वजा दुसरा घात. हे आपण असे पण लिहू शकतो 1 छेद 2चा दुसरा घात. उदाहरण 25. 3चा वर्ग गुणिले 4चा xवा घात बरोबर 24चा वर्ग, तर x बरोबर किती, 4चा xवा घात बरोबर 24 गुणिले 24 भागिले 3चा वर्ग 9 बरोबर 3 त्रिक 9, 3 आठे 24, 3 एक 3, 3 आठे 24. 4चा xवा घात बरोबर 8 गुणिले 8 64. 4चा xवा घात बरोबर 64. हा 4चा कितवा घात आहे तर तिसरा, म्हणून
पायासारखा मध्ये बरोबरी चिन्ह घातांक एकमेकांना सारखे असतील. x बरोबर 3.